2032ला जो जाती निवाडा जाहीर झाला होता त्यामध्ये आम्हाला सार्वभौमत्वासाठी संसदीय लोकशाही आणि मताचा अधिकार दिला होता। तर त्या बाबासाहेबांच्या 1932च्या अधिकाराला खऱ्या अर्थाने या ठिकाणी ठेच पोहोचवण्याचं काम या ईव्हीएम मुळे झालेलं आहे। त्यामुळे आज ईव्हीएमची तुम्ही होळी केलेली आहे। तुम्ही काय सांगाल, काय भूमिका आहे तुमची या ठिकाणी होळी करण्याच्या मागे? जर पूर्वीचे तुम्ही नरेंद्र मोदींचे काही जर फुटेजेस बघितले व्हिडिओचे, तर ते सुरुवातीला ईव्हीएमचा विरोध करून व्हीव्हीपॅट वरती किंवा बॅलेट वरती इलेक्शन घेण्याची मागणी करायचे। परंतु आज जेव्हा ते सरकारमध्ये आलेले आहेत तर येथे ईव्हीएमचा ते समर्थन करतात, कारण त्यांना माहिती आहे ईव्हीएमच्या मध्ये हेरफेर करून ते सहजासहजी या निवडणुका जिंकू शकतात। जर या देशामध्ये जर लोकशाही जर जिवंत ठेवायची असेल तर ही जी मशीन आहे, हे ईव्हीएम आहे, हे रद्द व्हायला पाहिजे। देशाचं सार्वभौमत्व जर टिकवायचं असेल, लोकशाही जर जिवंत ठेवायची असेल तर जोपर्यंत ईव्हीएम हद्दपार होणार नाही, देशाची लोकशाही धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही।